MSCITच्या फायनल एक्झाम डिसेंबर 2025ची एक्झामच्या रिलेटेड काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहेत आत्ता. स्टार्ट एक्झामिनेशन करूया. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 लेवल आहेत. या 3 लेवलमध्ये पहिला आपण बघणार आहेत GUI स्टँड फॉर गाईड युजर इंटरफेस. याचं उत्तर आहे चुकीचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द टॉप ऑफ द स्क्रीन शुड बी नेवर बी यूज अबोव आवर. आय लेवल ह्याचं उत्तर येईल. सबमिट आन्सर करू. आउटपुट ऑफ एन इमेज थ्रू अ प्रिंटर इज ऑफन कॉल्ड ॲज हार्ड कॉपी. याचं उत्तर ट्रू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विच की ऑन द कीबोर्ड विल यू प्रेस आफ्टर एंटरिंग अ पासवर्ड. पासवर्ड एंटर केल्याच्यानंतर आपण काय करतो एंटर करण्यासाठी, तर एंटर बटन आपण प्रेस करतो. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. 3 कॉमन स्टोरेज ऑप्शन डिस्कस्ड इन योर टेक्स्ट आर अ हार्ड डिस्क डॅश अँड सॉलिड स्टेट स्टोरेज. तर ह्याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 ऑप्टिकल डिस्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वा क्वेश्चन व्हाय इज जनरल AI कन्सिडर्ड ॲज अ सिग्निफिकन्स सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल चॅलेंज. फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन. ह्याच्यापैकी कोणतं आहे उत्तर? तर याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण लेवल 2च्या MCQला जाऊया. अ युजर सीज द फॉलोइंग 4 फाइल्स इन एक्सप्लोरर विच इज नॉट अ इमेज. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येईल WLO चे एक्सटेन्शन आहे, त्याला सबमिट करूया. ऑप्शन नंबर 2 इच 0 and 1 इन द बायनरी नंबरिंग सिस्टम इज कॉल्ड अ बिट. याचा आन्सर आहे ट्रू. A device such as a digital camera on a digital video camera that creates or capture original image is known as. त्याला आपण म्हणतो इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर बरोबर आहे. Hard disks are used track sectors and cylinders to store and organize files. याचं उत्तर आहे ट्रू. हार्ड डिस्क यूज ट्रॅक सेक्टर अँड सिलेंडर्स टू स्टोर अँड ऑर्गनाइज फाईल. याचं उत्तर आहे ट्रू. सबमिट करूया. व्हॉट डिड द वर्ल्ड वाईड वेब मेक पॉसिबल ऑन द इंटरनेट. याचं उत्तर आहे थर्ड. विच अलर्ट डज आसना प्रोवाइड टू टीम्स. तर ह्याचं उत्तर आहे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. नेक्स्ट लेवल 3च्या आपण MCQला जाऊया. व्हॉट डज एक्सप्लेनेबिलिटी इन AI एथिक्स रेफर्स टू. तर ह्याचं उत्तर असणार आहे आपल्यासाठी तर आपण ऑप्शन्स पाहून घेऊया. AI सिस्टम मेकिंग डिसिजन विदाउट अ ह्युमन इंटरवेन्शन. सेकंड आहे AI सिस्टम कीपिंग देअर डिसिजन मेकिंग प्रोसेस सिक्रेट. तिसरा आहे AI सिस्टम ऑप्टिमाइज फॉर स्पीड ऑफ आवर ट्रान्सपरन्सी. चौथा आहे AI सिस्टम कंप्लेनिंग देअर डिसिजन्स टू ह्युमन. MSCITच्या सिलेबसमध्ये सध्या AIला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे AIचे क्वेश्चन्स बहुतेक तुम्हाला येतील परीक्षेमध्ये आणि AIचा अभ्यास तुम्हाला खूपच जाणीवपूर्वक आणि खूपच स्ट्रॉंग असा अभ्यास तुम्हाला यावेळेस AIचा करायचा आहे. कारण MCSEलनी यावेळेस AIचे जे क्वेश्चन्स आहेत ते AIचे क्वेश्चन्स यावेळी
खूपच मॅन्डेटरी परीक्षेमध्ये दिलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आपलं जे उत्तर येणार आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असं येईल. सो ह्याचं नेक्स्ट आहे 4th ह्याचं उत्तर होतं. नेक्स्ट आहे विच AI कॅपॅबिलिटीज डज PowerPoint डिझायनर यूज. सो याचं उत्तर असणार आहे पहिलं, दुसरं आणि तिसरं. सबमिट आन्सर करूया. त्याच्यानंतर धिस इंटरॅक्शन बेस्ट इलिस्ट्रेटर विच व्हॉट्सअप मेटा AI कॅपॅबिलिटी. तर या व्हॉट्सअप मेटा AI कॅपॅबिलिटीचं बेस्ट इलिस्ट्रेशन या ठिकाणी काय आहे असं सांगितलेलं आहे. सो याचं उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन नंबर 1, 2, 3 की 4. तर याच्यामध्ये आहे ऑप्शन नंबर 3 रिअल टाईम इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी आपल्याला लो डिफिकल्टीचे प्रॅक्टिकल क्वेश्चन सोडवायचे आहेत. 39 क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहेत. तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आपण सोडूया. ऑप्शन आहे डिलीट द फाईल बुक स्टोअर इनसाइड द सपोर्ट स्कूल फोल्डर. बुक फोल्डरला आपल्याला सिलेक्ट करून डिलीट करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सेकंड क्वेश्चन rose.jpeला आपल्याला pink _ rose असं नाव द्यायचं आहे. इमेजवर राईट क्लिक करून रिनेम बटनावर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं आहे. नेक्स्ट कॉपी द फाईल हेडफोन फ्रॉम हार्डवेअर आणि त्याला आपल्याला होम इंडेक्समध्ये पेस्ट करायचं आहे. कॉपी आणि हे पेस्ट. तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की विंडोज 10चे जे क्वेश्चन्स आहेत तर हे विंडोज 10चे क्वेश्चन्स याच्यामध्ये तुम्हाला नेहमी 5 मार्काला येतात. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वर्डचा. या पूर्ण डॉक्युमेंटमध्ये आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक हे स्टाईल एंटायर डॉक्युमेंटला आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टॉप मार्जिन 2.5 इंचेस करायचे आहे आपल्याला. क्वेश्चन सुरू करू. त्याच्यानंतर डिझाईनमध्ये जाणार आपण टॉप मार्जिन घेण्यासाठी लेआउटमध्ये. त्याच्यानंतर मार्जिन, कस्टम मार्जिन आणि टॉप मार्जिनमध्ये आपण 2.5 असं लिहिणार आहे. त्याच्यानंतर इंचेसचं सिम्बॉल आपण देणार आणि ओके बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन इन द गिवन डॉक्युमेंट आपल्याला अलाइनमेंट ऑफ सेकंड पॅराग्राफची जस्टिफाय करायची आहे. सो सेकंड पॅराग्राफला आपल्याला सिलेक्ट करून जस्टिफायवर क्लिक करायचं. नेक्स्ट आहे कार लोनवरचा चार्ट आपल्याला होम लोनवरती इन्सर्ट करायचा आहे. म्हणजेच मूव्ह टूलचा वापर करून आपल्याला इन्सर्ट करायचा आहे चार्ट. कार लोनवरून मूव्ह करायचा आहे होम लोनच्या या शीटवर. तर त्याच्यासाठी आधी आपल्याला जावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल पहिल्यांदा तुम्हाला चार्टला. त्याच्यानंतर ही जी पद्धत आहे ही पद्धत चुकीची आहे.
काही विद्यार्थी असं करतात, पण ही जी आहे ही आत्ता दाखवल्यात असलेली ही मेथड आहे करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. पहिला रो आपल्याला विजिबल ठेवायचा स्क्रोलिंग इन द वर्कशीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंटिन्यूस पिक्चर लिस्टला आपल्याला स्मार्ट आर्ट ग्राफिक्समधून ॲड करायचं आहे. फर्स्ट स्लाईडमध्ये इन्सर्टमध्ये जाऊन स्मार्ट आर्ट ग्रुपमध्ये जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला लिस्ट ह्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कंटिन्यूस पिक्चर लिस्टला क्लिक करून उभे करून सबमिट करून टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला निळ्या रंगाच्या ट्रायंगल शेपला सिलेक्ट करून त्याचा फिल कलर आपल्याला ग्रीन करायचा आहे. ट्रायंगलला सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जाणार फॉर्मॅटमध्ये गेल्याच्यानंतर शेप फिलमध्ये जाणार आहे. शेप फिलमध्ये गेल्याच्यानंतर आपण ग्रीन कलरला क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे इंटरनेटचा क्वेश्चन. google.com आपल्याला स्पेस सर्च करायचे आणि विथ द ऑप्शन ऑफ आय एम फीलिंग लकी. तर ह्या जे प्रश्न आहे हे काळजीपूर्वक पहा आणि असं उत्तर येते फर्स्ट ऑप्शन. आपल्याला http://ksc.edu.se नावाची साईट आपल्याला फेवरेटमध्ये ॲड करायची आहे. याचा ऑप्शन नंबर 3 हे ऑप्शन बरोबर आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला आउटलुकचा क्वेश्चन आहे ह्या ठिकाणी. कॉन्टॅक्ट आपल्याला नवीन करायचा आहे. मोबाईल नंबर आणि फक्त नाव आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. सो याच्यामध्ये न्यू कॉन्टॅक्टवर क्लिक करून दिलेला नंबर तुम्हाला जसा कॉपी करायचा आहे आणि मोबाईल नंबरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला पेस्ट करायचा आहे. एक्स्ट्रा स्पेस आलेला तुम्हाला काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर नावाला सिलेक्ट करून कॉपी करून फुल नेमच्या ठिकाणी पेस्ट करून सेव्ह आणि क्लोज करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॉन्टॅक्ट क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला एक मीटिंग अरेंज करायची आत्ता. मीटिंग विथ क्लायंट टास्क आहे. सो तुम्हाला जायचं न्यू आयटम्सवर क्लिक करायचं आहे आउटलुकमध्ये. त्याच्यानंतर टास्कवर क्लिक करायचं आहे. टास्कवर क्लिक केल्याच्यानंतर मीटिंग विथ क्लायंट हे तुम्हाला याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, कॉपी करून घ्या आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्टला पेस्ट करायचं आहे मीटिंग विथ क्लायंट आणि ह्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि उत्तर तुमचं सबमिट करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आपल्या इतर मित्रांबरोबर. मीडियम डिफिकल्टीमध्ये जाऊया. फर्स्ट क्वेश्चन. सपोर्टमध्ये होम जाऊन myalbum.pptx नावाची फाईल आपल्याला डिलीट करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला सपोर्टला डबल क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर होमला डबल क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर mypptx फाईलला सिलेक्ट करून डिलीटचं बटन दाबायचं. त्याच्यानंतर सबमिट करायचं. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन. आपल्याला एक ड्रॉपडाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल आपल्याला ऑर्गनायझेशन सेलच्या पुढच्या सेलमध्ये इन्सर्ट करायची आहे. त्याच्यासाठी ऑर्गनायझेशन सेलच्या दुसऱ्या सेलमध्ये पुढच्या सेलमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जाणार डेव्हलपर टॅबमध्ये. तुमच्याकडे जर हा ऑप्शन नसेल तर तुम्ही फाईलमध्ये जाऊन तो ऑप्शन तुम्ही अलाउ करू शकता. डेव्हलपरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही कर्सर ठेवून तुम्ही पाहू शकता
ड्रॉप डाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल त्या ठिकाणी इन्सर्ट करून सबमिट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉन्ट स्टाईल हवं थर्ड सेंटेन्सला आपल्याला इटॅलिक करायचं आहे. सबमिट बटन दाबा. केल्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला दिले टेबल डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 4 रोज आणि 5 कॉलम्स इन्सर्ट करायचे. त्याच्यासाठी आपण पेजच्या खालच्या बाजूला मोकळ्या ठिकाणी क्लिक करून इन्सर्टमध्ये जाऊन टेबलवर क्लिक करून त्याच्यानंतर नंबर ऑफ रोज तुम्हाला घ्यायचेत, टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला चार्ट 1 नावाचा शीट ओपन करून त्याच्यामध्ये चार्ट स्टाईलला स्टाईल 12 ही स्टाईल द्यायची. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲसेंट 4 नावाची सेल स्टाईलला तुम्हाला सेल रेंज A to F2. जर तुम्हाला सेल रेंज A to F2 सापडत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकदम कोपऱ्यातल्या डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये तुम्ही A2 असं लिहून एंटर करू शकता. ऑटोमॅटिकली तुमचा कर्सर त्या ठिकाणी जाईल आणि तिथून तुम्ही A to F2 क्लिक करून सेल स्टाईलमध्ये जाऊन तुम्ही ॲसेंट 4ला क्लिक करू शकता. ॲसेंट 4ला क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला कॉलम बीला आपल्याला A to Z म्हणजे लोवेस्ट टू हायेस्ट काय करायचं आहे सॉर्ट करून घ्यायचं. पूर्ण डेटाला सिलेक्ट करा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सॉर्टमध्ये जाऊन A to Zला क्लिक करा. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट आहे आपल्याला पॉवर पॉईंटचा क्वेश्चन आहे. सहाव्या स्लाईडमध्ये क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी साऊंड बटन घ्यायचं आहे. इन्सर्टमध्ये जाऊन साऊंड बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ड्रॉ करायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर एखादा कोणता पण साऊंड तुम्हाला प्ले करायला सांगितलं आहे तर कोणता पण एखादा प्ले करा आणि ओके करून टाका. त्याच्यानंतर स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि सबमिट करायचं आहे ऑप्शन. याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल 7 स्लाईड ॲड करायचं आहे. ऑलरेडी जे आधीचे आहे ते त्याला तुम्हाला पकडायचं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड स्लाईडला ॲड करायचं आहे. हाईड करायचं आणि यासाठी तुम्हाला राईट क्लिक करून हाईड करावं लागेल स्लाईड. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे स्लाईड शोवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आहे दोन ब्लँक स्लाईड अप्लाय करून त्याच्यामध्ये तुम्हाला फेड ट्रान्झिशन अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये स्मूथ नावाचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. ट्रान्झिशनमध्ये जाऊन फेडवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला स्मूथलीवर क्लिक करायचं आहे. अप्लाय टू ऑल स्लाईडवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इंटरनेटचं gmail.com जाऊन तुम्हाला माय मेल युजरनेम टाकायचं आणि पासवर्ड पासमी टाकून तुम्हाला वेबसाईटवर जीमेल तुम्हाला ऑन करायचं आहे त्या ठिकाणी. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. तुम्ही स्टॉप करून बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेटचा. तुम्हाला google.com ट्रॅव्हल आणि टुरिझम सर्च करायचं आहे. सो ह्या ठिकाणी हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे. सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला अपॉइंटमेंट एक पाहायचं आहे. त्याच्यासाठी न्यू आयटम्सवर क्लिक करून अपॉइंटमेंट बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट ॲज अ कॉर्पोरेट लंच तुम्हाला कॉपी करून सब्जेक्टच्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्टार्ट टाईम तुम्हाला टाकायचा डेट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सेव्ह आणि क्लोज करून त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. अगेन
एक प्रश्न आलेला तुम्हाला अपॉइंटमेंटचा. सो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही टाईप पण करू शकता. इथे मी कॉपी पेस्ट करतो आहे, तुम्ही परीक्षेत कॉपी पेस्ट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हाताने टाईप करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता. जसं की मीटिंग विथ MLAमध्ये MLA पूर्णच काय आहे ह्या ठिकाणी कॅपिटल आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्मॉल आणि कॅपिटल तुम्ही पाहून टाकू शकता. ह्या ठिकाणी मी सिम्पल तुम्हाला कॉपी आणि पेस्ट करून सांगतो आहे. सो ह्याचं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट हाय डिफिकल्टीमध्ये आपण जाणार आहेत प्रॅक्टिकलमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला सपोर्ट फोल्डरमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर न्यूज फाईल उघडायची आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये टेक्स्ट फाईल उघडायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड न्यूज अशी एक लाईन लिहायचं आहे आणि ती लाईन तुम्हाला ती फाईल तुम्हाला सेव्ह करायचं आहे फाईलमध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर क्लोज फाईल करायची आहे. परत एकदा फाईलमध्ये येऊन एक्झिटवर क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्डचा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पूर्ण एंटायर टेक्स्टला तुम्हाला अंडरलाईन इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्ट ऑल करून अंडरलाईन बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आहे पहिल्या 2 रोला तुम्हाला विजिबल ठेवायचं आहे व्हाईल स्क्रोलिंग. त्याच्यासाठी तुम्हाला 2 रोला सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर जावं लागेल तुम्हाला व्ह्यूमध्ये फ्री स्पेसमध्ये जाऊन फ्री स्टॉप रोजला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला आपल्या ब्लड डोनर डेटाबेस नावाच्या हेडिंगला ह्या ठिकाणी तुम्हाला मर्ज आणि सेंटर करायचं आहे. सो होममध्येच त्या ठिकाणी समोर ऑप्शन दिसतं आपल्याला A4 H4 मर्ज आणि सेंटर करायचं आहे हेडिंगला. सो त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल अलाइनमेंट ऑप्शनमध्ये. अलाइनमेंट ग्रुपमध्ये फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याला मर्ज अँड सेंटर. सो मर्ज अँड सेंटरमध्ये ह्या ठिकाणी मर्ज झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रेझेंटेशनचा. 4 नवीन स्लाईड्स ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट स्लाईडवर आपल्याला ऑफिस टेक्स्ट लिहायचं आहे. टेक्स्टसाठी तुम्ही शेपमधून टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता, ऑफिसमध्ये ऑफिस लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा स्पेस काढून नोट्स पेज व्ह्यूमध्ये जाऊन नोट्स पेज व्ह्यू या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून ऑप्शन नोट्स पेज व्ह्यूवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर तुमचं सबमिट करायचं. नेक्स्ट आहे क्वेश्चन इंटरनेटचा www.educateu.com. हा पेज तुम्हाला वेब पेज कंप्लीट विथ द नेम web1 नावाने तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे तुमच्या वेब पेजला. त्याच्यानंतर असा हा तुमचा पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. फर्स्ट ऑप्शन ह्या ठिकाणी करेक्ट आहे. तुम्ही पॉज करून पाहू शकता व्हिडिओ. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे ऑल डे इव्हेंट. ह्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करायचा आहे. सब्जेक्ट आहे गेट टुगेदर. आता ह्याच्यासाठी आपण न्यू आयटम्समध्ये जाऊन अपॉइंटमेंटला क्लिक करून त्या ठिकाणी ऑल डे इव्हेंटचं चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सला ऑन करायचं आहे. त्याच्यानंतर गेट टुगेदरला ह्या ठिकाणी सिलेक्ट करून मी कॉपी करून घेतलं आहे. तुम्ही स्वतः टाईप पण करू शकता. सब्जेक्टमध्ये तुम्हाला मी पेस्ट केलं. त्याच्यानंतर डेट ह्या ठिकाणी कॉपी करून डेटच्या ठिकाणी मी पेस्ट केलेलं आहे आणि सेव्ह आणि क्लोज बटनावर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक केलं आहे. तर सगळे प्रश्न सॉल्व झालेले आहेत का बघायचे. तुम्हाला रिमेनिंगमध्ये सगळीकडे 0-0 बघायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंड एक्झामिनेशन बटनावर क्लिक करायचं आहे. इथे टायमिंग बघून घ्या. आपण आता एंड एक्झामिनेशनवर क्लिक करू. सो ह्या ठिकाणी बघा आपल्याला आपला जो थेरीचे मार्क आहेत ते 15पैकी आपल्याला 14 पडले आहेत. 1 मार्क चुकला आहे आपला आणि याच्यामध्ये 35पैकी आपल्याला 32 पडलेले आहेत. सो 50पैकी ह्या ठिकाणी 46 मार्क आपल्याला पडलेले आहेत. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूपच शुभेच्छा आणि त्याच्यानंतर आमच्या
चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.